सांगली महापालिका आयुक्तांनी प्रशासक या नात्याने घरपट्टीमध्ये केलेली वाढ ही पूर्णतः चुकीची असून ही वाढ व केलेली आकारणी पाहता आयुक्तांना मुळात अशी कर आकारणी करण्याचाच अधिकार नाही। त्यामुळे महापालिका आयुक्तांना कायदेशीर कारवाईपूर्व नोटीस पाठवून त्याबाबत खुलासा मागितला असल्याची माहिती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अजय देशमुख, ॲडव्होकेट प्रितेश खराडे, प्रशांत पाटील, राहुल जाधव, अनिल पवार, प्रसाद पवार, ॲडव्होकेट संजय पाटील उपस्थित होते। महापालिकेमध्ये जी घरपट्टीमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ केलेली आहे ती वाढ लांबच, परंतु अशा पद्धतीनं मालमत्ता कर घेण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का हे पहिलं त्यांनी साबित केलं पाहिजे। आणि त्यामुळं अशा पद्धतीची त्यांनी जी वाढ मालमत्ता करामध्ये केलेली आहे ती कोणत्या आधारावरती केलेली आहे याबाबतची कारणे दाखवा नोटीस आयुक्तांना आम्ही आज पाठवत आहोत। वास्तविक जी मालमत्ता करामध्ये वाढ आहे ही वाढ जर बघितली तर जिजिया कराला लाजवेल अशा पद्धतीने ही वाढ आहे। कारण महापालिका कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त 40% वाढ करता येऊ शकते, परंतु महापालिकेच्या मध्ये 300% तर सरसकट वाढ केलेली आहे। परंतु ज्या भाड्याच्या मालमत्ता आहेत, ज्या मालमत्ता भाड्याने दिल्या जातात त्या मालमत्तांचा जर कर बघितला तर भाड्याच्या किमतीवरती कर आकारणी केली जाते। याचाच अर्थ साधारणपणे 4000 ते 5000% पटीत कर आकारणी ही दिसते। ही आकारणी तुम्ही कशाच्या आधारे केली? महापालिका ही कर आकारणी ही फक्त महापालिका करू शकते। महापालिका म्हणजे महापालिकेचे निवडून आलेले सदस्य, आयुक्त म्हणजे महापालिका नाही असं स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे। परंतु प्रशासक म्हणून दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करत आयुक्तांनी असा निर्णय घेतल्याचं दिसून येते। अशा पद्धतीने एकतर्फी तुम्हाला वाढ करता येऊ शकणार नाही आहे। प्रशासक म्हणून फक्त महापालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळा येणार नाही ही कामं आयुक्तांनी करायची आहेत। आयुक्तांना असे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही आहे। आणि प्रश्न घरपट्टीमध्ये लावलेल्या स्वच्छताकरण मालमत्ता कर यामध्ये कायद्यानुसार त्यांनी जाहीर नोटीस देणं आवश्यक आहे, त्यानंतरच महापालिकेला कर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो। परंतु महापालिकेनं आज तागायत अशी कोणती नोटीसच दिलेली नाही, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रथम त्यांना कर मागण्याचा अधिकार आहे हे जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी कराच्या वाढीबद्दल विचार केला पाहिजे। ही वाढ अन्यायकारक आहे। आयुक्तांचा खुलासा जर समाधानकारक न मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू।